नमस्कार. आज आपण ओरेसन स्वेट मार्डन यांच्या ॲन आयर्न विल या पुस्तकावर जरा बोलणार आहोत. हे पुस्तक स्वसुधारणेबद्दल आहे आणि मार्डन हे या क्षेत्रातले मोठे नाव मानले जातात. त्यांचं मुख्य म्हणणं आहे की यशासाठी सर्वात जास्त गरजेची गोष्ट म्हणजे आपली इच्छाशक्ती. तर आज याच शक्तीवर आपण सविस्तर चर्चा करूया. अगदी बरोबर. मार्डननी हे विचार साधारण 19व्या शतकाच्या शेवटी मांडले, पण ते आजही तितकेच लागू पडतात असं मला वाटते. त्यांनी इच्छाशक्तीला यशाच्या केंद्रस्थानी ठेवलं. म्हणजे प्रतिभा किंवा संधी यापेक्षाही इच्छाशक्ती जास्त महत्वाची का, हे बघणं खरंच रंजक आहे. हो ना. पुस्तकाचा गाभाच हा आहे की कोणतंही मोठं काम करायचं असेल तर त्याच्यामागे एक जबरदस्त इच्छाशक्ती लागते. मार्डन स्पष्ट सांगतात की नुसती हुशारी असून किंवा चांगली संधी मिळून उपयोग नाही. जोपर्यंत तुमच्यात ती गोष्ट पूर्ण करण्याची ती तीव्र इच्छा, तो निर्धार नसेल तर अवघड आहे. आणि यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे मार्डन यांच्या या विचारांमुळे यशाची कल्पना काय म्हणतात त्याला अधिक लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे यश हे फक्त काही मोजक्या भाग्यवान लोकांसाठी किंवा ज्यांना नैसर्गिक देणगी मिळाली आहे त्यांच्यासाठीच नाही. अच्छा. इच्छाशक्ती ही अशी गोष्ट आहे जी कोणीही, अगदी सामान्य परिस्थितीतून आलेली व्यक्तीसुद्धा स्वतःमध्ये विकसित करू शकते. ती एक कमावता येणारी शक्ती आहे. हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. म्हणजे कोणीही हे करू शकतं. आणि मार्डन फक्त सिद्धांत नाही सांगत आहेत. त्यांनी नेपोलियन, लिंकन, एडिसन यांची उदाहरणं दिली आहेत. या सगळ्या लोकांनी प्रचंड अडचणींचा सामना केला, पण त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती की त्यांनी त्यावर मात केली. बरोबर. मार्डन तर म्हणतात की अपयश हे तात्पुरतं असतं. चिकाटी ठेवली तर तीच यशाची पायरी ठरते. अगदी. आणि याला आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर इच्छाशक्ती फक्त अडथळे पार करायलाच मदत करत नाही, तर ती आपल्याला सातत्य टिकवायला शिकवते. मार्डन क्षणिक उत्साहावर भर देत नाहीत. ते म्हणतात की सातत्यपूर्ण प्रयत्न महत्वाचे आहेत. रोज थोडं थोडं पण न चुकता केलेलं काम ते जास्त महत्वाचं ठरतं. चिकाटी आणि दृढ निश्चय हे केवळ गुण नाहीत, तर ते प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग आहेत. म्हणजे ही एक मॅरेथॉन आहे, 100 मीटरची शर्यत नाही. मग ही इच्छाशक्ती वाढवण्यासाठी मार्डन काही व्यावहारिक उपाय सांगतात का? म्हणजे रोजच्या जीवनात वापरण्यासारखे? हो, नक्कीच. ते काही महत्वाच्या गोष्टी सांगतात. पहिलं म्हणजे आपली ध्येय एकदम स्पष्ट हवीत. ध्येय जितकं स्पष्ट तितकं त्यावर लक्ष केंद्रित करणं, इच्छाशक्ती लावणं सोपं जातं. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास, अटूट विश्वास. मी हे करू शकते किंवा मी हे करू शकतो, हा विश्वास खूप महत्वाचा आहे. आणि तिसरं म्हणजे निराश करणाऱ्या विचारांपासून स्वतःला वाचवणं, नकारात्मकता दूर ठेवून सकारात्मक राहणं. हे महत्वाचं आहे. पण मग एक प्रश्न येतो मनात. या इच्छाशक्तीचा आणि आपलं चारित्र्य घडतं याचा काय संबंध आहे? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही मांडला. मार्डन यांच्या मते इच्छाशक्ती म्हणजे फक्त ध्येय गाठणं नाहीये. जेव्हा आपण रोज स्वतःला शिस्त लावतो ना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निश्चय दाखवतो, तेव्हा आपण नकळत आपल्या सवयी बदलत असतो. या सातत्यपूर्ण आत्मशिस्तीतूनच आपलं नैतिक आणि मानसिक बळ तयार होतं. आणि हेच मजबूत चारित्र्याचा पाया आहे. म्हणजे रोजच्या सवयींमधून? हो, अगदी. थोडक्यात सांगायचं तर रोज सकाळी लवकर उठण्याचा निश्चय पाळणं किंवा कामात टाळाटाळ न करणं, यांसारख्या छोट्या कृतींमधूनच मोठ्या आव्हानांना सामोरं जाण्याची आपली क्षमता तयार होते. ही एक प्रकारे मानसिक स्नायू बळकट करण्यासारखी गोष्ट आहे. वा. म्हणजे थोडक्यात मार्डन यांना म्हणायचंय की जर तुमच्याकडे पोलादी इच्छाशक्ती असेल तर सामान्य व्यक्तीसुद्धा असामान्य उंची गाठू शकते. ही शक्ती वापरून कोणीही अडचणींवर मात करू शकतं आणि स्वतःमधली सर्वोत्तम क्षमता प्रत्यक्षात आणू शकतं. तर फक्त मोठं यश मिळवण्यापुरतं नाहीये, तर रोजच्या जगण्यात येणारी आव्हानं लहान सहान का असेनात, त्यांना तोंड देण्यासाठी जो संकल्प लागतो, जो संयम लागतो, जे धैर्य लागतं, ते विकसित करणं. हो. हे सगळं इच्छाशक्तीमुळे शक्य होतं. ही एक प्रकारे जीवन जगण्याची पद्धत आहे. खरे. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. जर इच्छाशक्ती खरोखरच एका स्नायूसारखी असेल, जी सरावाने मजबूत होते, तर अशी कोणतीही छोटी अगदी रोजची कृती असू शकेल, जी तुमच्या एका विशिष्ट ध्येयासाठीचा पहिला व्यायाम ठरू शकेल. जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?